नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहेत की वेबसाईटवरून तुम्हाला तुमचं वोटर आय डी कसं डाउनलोड करता येणार आहे. तर चला मित्रांनो, सुरू करूया व्हिडिओला. सर्वप्रथम तुम्हाला तुमचं गुगल क्रोम ओपन करायचं आहे. गुगल क्रोम ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्हाला इथे डाउनलोड वोटर आय डी असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला दुसरा एक ऑप्शन दिसणार आहे, ई पिक डाउनलोड. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची जी वेबसाईट असणार नवीनवाली, सेकंड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असं एक पेज ओपन होईल. तर तुम्हाला सर्वप्रथम मित्रांनो लॉग इन या बटनवर क्लिक करून लॉग इन करायचं आहे. लॉग इन डिटेल्समध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर, ईमेल आय डी किंवा ई पिक नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चावर क्लिक करून रिक्वेस्ट ओ टी पी या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येणार. तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. ओ टी पी एंटर केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला व्हेरीफाय आणि लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही स्क्रोल डाऊन करत गेल्यावर ई पिक डाउनलोड असं एक ऑप्शन दिसणार तुम्हाला, त्यावर क्लिक करायचं आहे. ई पिक डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ई पिक नंबर एंटर करायचा. ई पिक नंबर म्हणजे तुम्हाला तुमचा वोटर आय डी नंबर तिथे एंटर करायचा आहे. ई पिक आय डी एंटर केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा राज्य निवडायचं आहे. राज्य निवडल्यानंतर सर्चच्या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे मित्रांनो तुम्हाला खाली काही डिटेल दिसणार तुमच्या याच्या वोटर्स आय डीच्या. त्यानंतर सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे. सेंड ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक ओ टी पी येणार. तो ओ टी पी तुम्ही इथे मित्रांनो एंटर करायचा आहे. ओ टी पी एंटर केल्यानंतर मित्रांनो व्हेरीफाय बटनवर क्लिक केलं की डाउनलोड ई पिक असं ऑप्शन दिसणार, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा वोटर आय डी हा डाउनलोड झालेला असणार. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, हा तुमचा डिजिटल वोटर आय डी डाउनलोड झाला आहे. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.